कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू ठीक आहेस ना? सगळं नीट आहे ना? मला मला काही नाही झालंय बाबा, मला काय होणार, मी बरी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही। तू बरी आहेस असं म्हणतेस फक्त, पण तुझा आवाज काहीतरी वेगळं सांगतोय मला। काय झालंय बाळा? काय झालंय का? मी इथून काही करू शकत नाही मान्य आहे, पण तू किमान सांगू शकतेस, मन मोकळं करू शकतेस। बाबा म्हणतेस ना मला? नाही, खरंच काही नाही बाबा, मी काहीच लपवत नाहीये। मी म्हटलं ना, ठीक आहे, मी खरंच। अक्षरा, तू लपवतेस काहीतरी। अहो नाही बाबा, मी म्हटलं ना, मला सांगा घरी कसे आहेत सगळे बाकीचे, आणि तुमची तब्येत कशी आहे? घरी सगळे बरे आहेत, आणि तू नाहीयेस ना इथं। काही जण जास्तच चांगले आहेत, उत्साहाला उधाण आले काहींच्या। अक्षरा, ही चंचला जी घरात येऊन बसली ना इथं, तिची लक्षणं ठीक नाही आहेत बाळा। तिला स्वप्न पडतायत तुझी जागा घ्यायची, मी नक्की सांगतो। नाही हो बाबा, असं काही नसेल, ती चांगली मुलगी आहे। आणि बघा, तुम्ही असले विचार डोक्यात घालून घेऊ नका। तुम्ही आता तुमची काळजी घ्या, ते जास्त महत्वाचं आहे। अक्षरा, जोपर्यंत तू या घरात परत येत नाहीस तोपर्यंत मला बरं वाटणार नाहीये बाळा। मी काय सांगू तुला? तू काही कर, पण या घरात परत ये बाळा, लवकर ये। मी पुन्हा आठवण करून देतोय, तू शब्द दिला होतास मला, तू हे घर सोडून कधीही जाणार नाहीये म्हणाली होतीस, आठवतंय? मला दिलेला शब्द मोडलास तू, आणि नको तो शब्द पाळतीयस। होईल बाबा सगळं व्यवस्थित, आणि माझी पण इच्छा आहे त्या घरी परत यायची, पण आता जर मी आले तर ती मानानेच येईल। तुम्ही नका काळजी करू। प्रिन्सिपल मॅडम, येऊ का? बाबा, मी फोन ठेवते, माझ्याकडे कोणीतरी आलंय। ठीक आहे। आणि अक्षरा, काळजी घे स्वतःची, काही वाटलं तर माझ्याशी बोल, आणि लवकर घरी परत ये बाळा। बाय। ये ना, बस। अहो, बरेच दिवस झाले आपली भेटच झाली नाही ना, म्हटलं बिझी असाल तुम्ही शाळेत, पण वहिनी आज का कोणास ठाऊक तुम्हाला खूप भेटावंसं वाटत होतं। मग आले आपली वाट वाकडी करून। मी काय म्हणते वहिनी, आज आपण कुठेतरी जाऊयात का, बाहेर जेवायला वगैरे? आज नाही, सॉरी, मला आज नाही जमणार ताई। का? काही काम आहे का शाळा सुटल्यानंतर? अहो, घरी फोन करून सांगा ना, किंवा मीच करते। ते काय ना वहिनी, मला पण घरी एकटा स्वयंपाक करायचा जाम कंटाळा येतो। एकटीला म्हणजे? ओंकार भाऊजी? अहो, तो बाहेर गेलाय टूरला, कंपनीच्या कामासाठी। मी एकटीच आहे घरात, आणि खरं सांगते वहिनी, अक्षरशः बोर होतो एकटीला, गप्पा मारायला कोणीच नाही, आणि त्यातून एकटीसाठी स्वयंपाक करत बसायचा, खरंच खूप कंटाळा येतो। म्हणून म्हटलं आज आपण कुठेतरी बाहेर जाऊयात ना जेवायला, किंवा तुम्हाला बाहेर जेवायचं नसेल तर आपण घरीच करूया काहीतरी। मी काहीतरी छान स्वयंपाक करते, दोघी मिळून जेवूयात। सॉरी, मला खरंच नाही जमणार आज, खरंच। अच्छा, कुठे बाहेर चाललात का तुम्ही? नाही म्हणजे? हे काय, तुम्ही बॅग का घेऊन आला तिथे? काही काम आहे का, म्हणजे काही शाळेचं काम आहे का तुमचं? कुठे दौऱ्यावर वगैरे चाललात का तुम्ही? दौऱ्यावर? तसंच समजा आता। समजा म्हणजे? नाही, काही नाही। वहिनी, काय झालंय सांगा मला, तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून। अहो नाही, मी खरंच लपवत तसं काहीच नाहीये, मी खरंच। वहिनी, मगाशी मी आले तेव्हा तुमच्या डोळ्यात सुद्धा पाणी होतं, आणि तुमच्या घरात काय चाललंय याची थोडी कल्पना तुम्ही दिली होती मला, आणि आता तुम्ही बॅग वगैरे घेऊन इथे आलात। काय झालं वहिनी? काय हे सगळं? हा, तुम्ही परक समजताय मला। ठीक आहे, चालेल, नका सांगू तुम्ही मला, मी आग्रही करणार नाही तुम्हाला, फक्त मला वाईट वाटेल एवढं लक्षात ठेवा वहिनी। अहो ताई,
ताई अहो राहू दे ना, माझे कपडे बॅगेतच राहू द्या. अहो बॅगेतच कशाला, कपाट आहे ना आपल्याकडे. हो पण कपाटात तुमचे कपडे असतील ना, कशाला उगाच तुम्हाला अडचण. राहू देत ना. अहो अडचण कसली कपड्यांची. नाही नाही ताई, ऐका माझं प्लीज प्लीज. वहिनी हे बघा, हा कप्पा मी रिकामा केलाय. तुमचे सगळे कपडे यात ठेवते. अहो ताई, तुम्ही एवढं कुठे करत बसताय? खरं तर मी ना सकाळीच तुमचे कपडे ठेवणार होते, पण म्हटलं की तुमची बॅग काही असेल ना त्यामध्ये, म्हटलं की तुम्ही नसताना नको तुमची बॅग उघडायला. असं काय असणार आहे माझ्या बॅगेत? कपडेच आहे. तसं काही नाही, तुमच्या प्रायव्हसीचा पण रिस्पेक्ट केला पाहिजे ना. अहो ताई, तुम्ही मला तुमच्या घरात घेऊन आला आहात आणि आता तुम्ही माझ्या प्रायव्हसीचा रिस्पेक्ट करणार? खरंच तुमची ना उलटी गंगा आहे. खरं तर मी तुमच्या प्रायव्हसीत घुसखोरी केली. हो काही काय वहिनी, ओमकार आहे का इथे? तो गेलाय बाहेर फिरत, नाहीतरी त्याला फिरायला आवडतच. कुणाचा फोन आहे ताई? तुम्ही मगापासून कट करताय, घ्या ना फोन. बँकेतून फोन येत, कसला तरी छोटा हिशोब राहिलाय ना, म्हणून फोन करतायत. बरं ठीक आहे, आता तुम्ही बाजूला व्हा बरं. मी ठेवते माझे कपडे. हाच कप्पा आहे ना? अहो मग मी काय करू? मी चहा करू का आपल्या दोघींसाठी? तो पण मीच करणार आहे. आज तुम्ही माझ्या हातचा चहा प्या. अरे वा, चालेल चालेल, काय मला आवडेल. ताई घ्या फोन. हॅलो 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 हॅलो, आल्या काय आल्या काय आल्या काय? मला जरा सुद्धा दम निघत नाही का? हो मेसेज केलाय तुम्हाला, वाचला नाही का तुम्ही? नाही नाही सॉरी सॉरी, मी ते बघितलं होतं पण मी कन्फर्म करायला केला. हो आल्या ना? हो आल्या. तो त्यांच्या समोर 2-3 वेळा फोन वाजला. हो त्यांनी तुमचं नाव बघितलं असतं तर त्यांना आपल्या प्लॅन बद्दल कळालं नसतं का? नाही नाही सॉरी सॉरी, मला राहुलं नाही म्हणताना मी सॉरी सॉरी सॉरी. पण आल्या ना मास्तरीन बाई? हा सॉरी, थँक्यू 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 थँक्यू. काय थँक्यू म्हणताय भाऊजी? मी हे सगळं फक्त तुमच्यासाठी नाही करते, माझ्यासाठी सुद्धा करते. अहो मला आवडते वहिनींची कंपनी. खरंच थँक्यू थँक्यू. फक्त आता अजून एक काम करा, मला फक्त रोजच्या रोज रिपोर्ट देत जाऊ बरं काय? हा मास्तरीन बाई काय म्हणल्या काय नाही, त्यासनी काय वाटतंय काय नाही, मला फक्त कळवत जावा तुम्ही. आणि त्यासनी तुमच्या घरातनं जाऊ देऊ नका, ठेवून घ्या. एवढं मात्र करा, काय वाटेल ते झालं तरी तेवढं करा. अहो भाऊजी तुम्ही टेन्शन घेऊच नका. मी एखाद्या वेळेस ओंकारला घरात घेणार नाही, पण वहिनीला कुठे जाऊ देणार नाही. हा थँक्यू 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 वहिनी. हे वंक्या डोंक्याचं कसं नियोजन लावायचं माझं मी बघतो. हा चालते, चला ठेवू काय? हो लवकर ठेवा, नाहीतर परत वहिनींना संशय येईल. हा नाही ठेवा 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 ठेवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.